प्रवास करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. इट इन्व्हॉल्व्स मेटॅक्युलस प्लॅनिंग. पण मी अँड माय हजबंड वी व्हेनेवर प्लॅन वी मेक अ प्लॅन बट वी डोंट रिअली स्टिक टू इट. मी परवाच एक वैभव जोशीचा इंटरव्ह्यू पाहिला ज्यात त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा कविता तुम्हाला वाटतं की तुम्हाला सुचायला लागली आहे त्यावेळेला त्या कवितेच्या किंवा प्रतिभेच्या हातात आपलं बोट सोपवावं आणि ती जिथे घेऊन जाईल तसा प्रवास करा. आम्ही आमचा प्रवास हा असाच करतो. डेस्टिनेशनला कधी कधी पोहोचू न पोहोचू याचा विचार न करता वाटेत येणारा प्रत्येक रस्ता आडवाट जावंसं वाटलं की आम्ही अशा आडवाटेला जातो आणि त्यामुळेच गुगल मॅप्स आणि ChatGPTला न सापडलेल्या अनेक जागा खऱ्या अर्थाने आम्ही पाहू शकतो आणि जगू शकतो. त्यामुळे इट्स नॉट अबाउट द डेस्टिनेशन, इट्स अबाउट द जर्नी. हा प्रवास आपल्याला ही फ्लेक्झिबिलिटी शिकवतो आणि येणारी प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थाने आनंदाने त्याला कवेत घ्यायला म्हणतात ना की जे चांदणं आपल्या समोर आहे ते आपल्याला वेचता आलं पाहिजे. ते निसर्गाने देऊनच ठेवलेलं आहे, ते चराचरात आहे. त्यामुळे प्रवास करायचा असेल तर अगदी तिथेच जायचं आहे असं हट्ट न करता तुमच्यासाठी निसर्गाने काय ठेवलं आहे हे तुम्हीच जर का उलगडता आलं ना तर त्यात खरी प्रवासाची मजा आहे, नाही का?